भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात. अनियंत्रित बसने पादचाऱ्याला चिरडलं तर वाशी टोलनाक्यावर चालकाला अचानक फीट आली. मुंबईमधील भांडूप परिसरात बेस्ट बसचा झालेल्या एका विचित्र अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भांडूपमधील कोकणनगर येथील एक क्रिटिकल रुग्णालय परिसरात एका अनियंत्रित बसने परिसरातील काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे, तर अपघातग्रस्त बस ही ई बस असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र या अपघाताची दाहकता बसच्या नुकसानीवरून स्पष्ट होते. तर या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला अक्षरशः चिरडलं असून ज्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झालाय. अतुल पडाळे असे या जखमी पादचाऱ्याचं नाव असल्याची माहिती आहे. परिणामी पडोळेंवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात स्थानिक नागरिकांनी तातडीनं परिसरात धाव घेत जखमी पादचाऱ्याला उपचारासाठी दाखल केले. मात्र सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याचं वृत्त ताजा असताना आता पुन्हा भांडूपमध्ये अपघाताची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तर हा नेमका अपघात कसा झाला याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, भांडूप.